Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in reaching knowledge. And today, in this video tutorial of data structure using C, we are in the sixth unit, that is trees and graphs. We have already completed the portion of tree that is related to tree concept, and today we are going to understand about graph. What are the graph? How is the structure, and all the basic terminology related concepts. So this is the today's point, that is graph theory, that is basic terminology. So this is the concept of today's video. Let's start the video with the help of written notes, as you can see on the screen. Graph, you know very well, this is a non-linear data structure. Non-linear means what? This where there is no line, a particular line or queue. Okay. For example, आता कशा असतात ग्राफ तर as you can see here, this is the node, don't know from here, from there अशा कुठल्याही पद्धतीने in any way, in any direction the graph moves, but there is no proper line. बरोबर आहे, that there is no proper sequence, असं कुठलंही नसतं. किंवा from here this can be connected, these nodes can be connected, these nodes can also be connected, these nodes also connected. So when this graph creates, you cannot say that this is the proper sequence. Okay, so that's why graph is considered as a non-linear data structure, जिथे कुठलंही लिनियर सिक्वेन्स नाहीये. बरोबर आहे, जसं की स्टॅक मध्ये आपण बघितलं, जसं अरे मध्ये आपण बघितलं, ठीक आहे ना, क्यू मध्ये बघितलं, तर तसा कुठलाही पॅटर्न ग्राफ मध्ये नाहीये. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉइंट की ग्राफ इज अ नॉन लिनियर स्ट्रक्चर. ठीक आहे, मग आता पुढे काय, जनरली ग्राफ कंटेन्स टू थीम्स, दोन कन्सेप्ट आहेत ज्या आपण बघतो की ग्राफमध्ये ह्या असतातच, त्याशिवाय ग्राफ तयारच होत नाही. सगळ्यात पहिला कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो नोड. नोडलाच आपण दुसरा नावानं ओळखतो पॉइंट्स. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे व्हर्टायसेस. हे तीनही नावं एकच आहेत. ठीक आहे, समजण्यासाठी आपण सांगत आहोत. जे आपण पॉइंट्स म्हणतो, किंवा इथे बघू शकता आता तुम्ही ह्या ग्राफमध्ये. ठीक आहे, इथे बघा, ह्याला म्हणतो आपण व्हर्टायसेस, या डॉट्सला. ठीक आहे, हे डॉट्स जे असतात, हे डॉट्स म्हणजेच काय, व्हर्टायसेस. किंवा याला आपण जसं आता बोलताना मी डॉट्स म्हणालो, किंवा तुम्ही पॉइंट्स म्हणू शकता, समबडी से एनी अदर नेम. बरोबर आहे, तर ह्यांनाच आपण मूळ भाषेमध्ये काय करू, व्हॉट इज द एक्झॅक्ट नेम, दॅट इज व्हर्टायसेस. अँड दीज व्हर्टायसेस आर कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ दीज लाईन्स, अँड दीज लाईन्स आर कॉल्ड ॲज अ एजेस. आर यू गेटिंग व्हॉट आय एम वॉन्ट सेइंग. बरोबर आहे, आता इथे बघा, पुन्हा एकदा नोट्समध्ये सुरुवात करूयात. देअर आर एलिमेंट्स इन अ ग्राफ विच आर कॉल्ड ॲज नोड्स. ठीक आहे, जे पॉईंट्स आहेत ज्यांना आपण नोड्स म्हणतो, किंवा ज्यांना आपण मूळ शब्द आहे व्हर्टायसेस. ठीक आहे, व्हर्टायसेस आहेत. आता ही झाली पहिली गोष्ट किंवा पहिला कन्सेप्ट. ठीक आहे, दुसरं काय आहे, पुढे बघा, देअर आर व्हेरियस एजेस आर युज्ड विच आर युज्ड टू कनेक्ट व्हर्टायसेस. वाक्याची रचना पुन्हा एकदा चुकलेली आहे, इथे लिहिताना गडबड झालेली आहे. देअर आर व्हेरियस एजेस इतकंच पाहिजे, हे कट पाहिजे, एजेस विच आर युज्ड टू कनेक्ट व्हर्टायसेस. ठीक आहे, म्हणजे ह्या एजेसलाच, म्हणजे या पॉईंट्सलाच कनेक्ट करण्यासाठी जे लाईन्स वापरले जातात त्यांना आपण काय म्हणतो, एजेस. सिम्पल आहे. चला पुढे बघूयात. पॅराग्राफमध्ये काय दिले, जनरली ग्राफ इज नेम्ड ॲज अ जी. प्रत्येक ग्राफला, जसं आता पण आपण बघितलं की ट्रीला टी म्हणून संबोधलं जायचं, क्यूला क्यू, किंवा लिनियर अरेला आपण म्हणायचो LA. तर तसं इथे मात्र ग्राफला आपण काय म्हणतो, जी म्हणून. प्रत्येक ह्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये कन्सिडर करताना जी. पुढे बघा, अँड व्हर्टायसेस आर आयडेंटिफाईड ऑर नेम्ड ॲज व्ही. व्हर्टायसेसला आपण काय म्हणतो, व्ही. आणि ज्या एजेस आहेत, लाईन्स आहेत, त्यांना आपण म्हणतो ई. सो दीज आर द बेसिक थिंग्स रिगार्डिंग ग्राफ. चला पुढे बघूयात काय दिलंय. सो ग्राफ मे बी रिटर्न ॲज ऑर शोन or presented as given below. किंवा हे इथे बघा, G is equal to in parenthesis मध्ये V, E. V for vertices, E for edges, and G for graph. सिम्पल. आता इथे ग्राफचं डायग्राम दिलेली आहे. दिस इज द प्रॉपर डायग्राम ऑफ ग्राफ वेअर यू कॅन सी इझिली
there are vertices and edges. Vertices are connected with the help of edges. It is a very simple concept of graph. You can easily understand what it is. Now आता आपण पुढे बघूयात. As we can see in the above structure of graph, there are 4 vertices. बरोबर आहे ना. A, B, त्याच्यानंतर C आणि D असे 3 vertices आहेत. There are 4 vertices आहेत, ज्यांचं नाव आता इथे दिलेलं आहे ABCD रिस्पेक्टिव्हली. अँड इन द सेम वे देअर 4 एजेस आर यूज्ड टू कनेक्ट 4 वर्टायसेस. 4 एजेसला कनेक्ट करण्यासाठी, नीट बघा, 4 वर्टायसेसला कनेक्ट करण्यासाठी 4 एजेस सुद्धा दिलेले आहेत. आता इथे तुम्ही एक वेळ सांगता सुद्धा येईल की कोणता सिक्वेन्स आहे, पण यामध्ये सुद्धा सांगता येणार नाही की नेमका लिनियरली कुठून जात आहे. बरोबर आहे, सिक्वेन्स सांगणं तसं ग्राफमध्ये अवघडच आहे. तर हा बेसिक कन्सेप्ट आहे ग्राफबद्दल. ठीक आहे, चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात पुढचा कन्सेप्ट. आज सध्या पुरतं एवढंच आहे. धन्यवाद, बाय.